मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 29 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहे की आज काय काय घडणार आहे म्हणून. इकडे मात्र आता राजकुमार मोनिकाला सांगत असतो की मोनिका, मी असली धमकी दिली ना त्या जगन्नाथ पंडितला की त्याची बोलतीच बंद झाली. आणि आता समोर राजकुमार त्या मोनिकाला काहीतरी सांगणार असतो. तेवढ्या वेळात जगन्नाथची तिथे एंट्री होते. जगन्नाथ डायरेक्टली राजकुमारची कॉलर पकडतो. घट्ट कॉलर पकडल्यामुळे जगन्नाथच्या हातातून तर काय राजकुमार सुटतच नसतो. मोनिका तर खूप घाबरून जाते. मोनिका म्हणू लागते, कोण आहात तुम्ही आणि आमच्या घरामध्ये काय करताय? ते सिक्युरिटीला आवाज देऊ लागते पण ते तर काही येत नसतात. जगन्नाथ फक्त एकदाच मोनिकाकडे बघतो तर मोनिका एवढी घाबरून जाते, खाली मान घालून फक्त शांत बसते. जगन्नाथ म्हणू लागतो, काय रे राजकुमार, तू मला धमकी देतोस? तुझी हिंमतच कशी झाली माझ्या जागेकडे वाकड्या नजरेनं बघायची? आणि काय म्हणला, काय धमकी देतो परत? की तुझ्या त्या गुरुकुलला जाळून टाकील, राख रांगोळी करून टाकील. एक लक्षात ठेव, माझ्या गुरुकुलकडे आणि माझ्याकडे जर वाकड्या नजरेनं जर बघितलं ना, हे तुझं घर आहे ना, तुझी कंपनी आहे ना, तिची राख रांगोळी करून टाकीन मी. आणि तुझ्या घरातले जे व्यक्ती आहेत ना, त्यांना मी रोडवर आणीन भीक मागवण्यासाठी. समजलं का राजकुमार? परत जर तू असं बोललास आणि असं जर काही केलं आणि माझ्या जागेकडे जर वाकड्या नजरेनं जर तू बघितलं ना, तर माझ्या इतकं वाईट कुणीच नसते. तुला माहीत असेल की माझं नाव जगन्नाथ पंडित आहे, म्हणून माझ्या नादाला लागायचं नाही. मोनिका तर खूप घाबरून गेलेली असते. ती विचार करू लागते, ह्या व्यक्तीला मी पहिलीच वेळेस बघते, कोण आहे आणि कोण नाही. राजकुमार प्रत्येक वेळी सुटायचा प्रयत्न करतो पण जगन्नाथच्या तावडीतून तर काय राजकुमार सुटतच नसतो. त्यानंतर जगन्नाथ मात्र आता राजकुमारला ढकलावून देतो आणि तिथून सरळ निघून जातो. राजकुमार खूप घाबरलेला असतो. त्याला कळत नसतं आपल्यासोबत काय घडते. एका क्षणासाठी तो सगळं विसरून जातो. त्याला श्वास देखील घेता येत नसतो. तो फक्त पाणी पाणी करत असतो. तर कुठे जाऊन ती मोनिका त्याला पाणी देत असते. तर त्यावेळी मोनिका म्हणू लागते, काय रे राजकुमार, काय डेंजर माणूस होता. बरं झालं त्यांनी तुला सोडलं, नाही तर आज तुझं काही खरं नव्हतं, तू मेलाच असता. राजकुमार मोनिकाच्या अशा बोलण्यामुळे तिच्याकडे खूप रागाने बघू लागतो. त्यावेळी आता मोनिका परत म्हणू लागते की खरंच राजकुमार, बरं झालं त्याने तुला सोडलं. त्याने जर सोडलं नसतं ना, आज तू मेला असता आणि माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं असतं. बरं झालं, देवाचे आभार, कितीक मानाव कमीच आहेत. आणि आता दुसरीकडे मात्र सावली इकडे कामात व्यस्त असते. वर्गातली मुलं खूप धिंगाणा मस्ती करू लागतात. तर सावली येते, म्हणू लागते, काय रे, इथं काय धिंगाण्याचे क्लास लावले आहेत का? इथं काय मस्ती करायची जागा आहे का? मग सगळे मुलं सावली आल्यावर एकदम शांत बसतात. तर सावली म्हणू लागते, मुलांना तुम्हाला माहीतच आहे आपल्या गुरुकुलमधला ना आता पहिला कार्यक्रम अगदी जवळ आलेला आहे. आणि आता माझ्यासोबत स्टेजवर कोण गाणं गाणार आहे ना, त्याचं मी आज नाव देखील जाहीर करणार आहे. सगळे मुलं देवाकडे प्रार्थना करू लागतात की टीचरनं आमचंच नाव घ्यावं. ओवी देखील म्हणू लागते, विठुराया, सावली मॅडमनं ना माझंच नाव घ्यावा बरं का, कारण की माझं स्वप्न देखील पूर्ण होईल. त्यानंतर आता सावली ते नाव जाहीर करते, म्हणजे ते नाव असतं ओवीचं. ओवी तर खूप खुश होऊन जाते. सगळे मुलं ओवीसाठी टाळ्या वाजू लागतात. तर आता ओवी म्हणू लागते की टीचर, तुम्ही माझं नाव घेतलंय, मला तर विश्वासच बसत नाही. खरं मी तुमच्यासोबत स्टेजवर गाणं गाणार आहे? त्यावेळी सावली म्हणू लागते, हो ग ओवी बाळा, माझ्यासोबत ना तू स्टेजवर गाणं गाणार आहे. बरं मला सांग, तू रियाज केलाय का? तर ओवी म्हणू लागते, नाही टीचर, झाले 4 दिवसापासून मी अजिबात रियाज केला नाही. पण मी आज नक्की करेन बरं का, मी रात्रभर झोपणार नाही, फक्त रियाजच करत राहील. तेवढ्या वेळात सावली म्हणू लागते, अगं वेडाबाई, रात्रभर जागायची काही गरज नाही, आपण आत्तापासूनच रियाज चालू करू आणि मला पण तुझ्यासोबत रियाज करायचा आहे. आता सावलीच्या अशा बोलल्यामुळे सगळे मुलं एकदम खुश होऊन जात असतात. दुसरीकडे मोनिका आणि राजकुमार खूप घाबरून गेलेले असतात. राजकुमारचं तर असं म्हणणं असतं, आईपर्यंत ही गोष्ट जाता कामा नये. राजकुमार मोनिकाला पण सांगू लागतो, मोनिका, काही झालं ना तर आईसमोर ही गोष्ट गेली नाही पाहिजे, आईला अजिबात माहिती नाही झालं पाहिजे. तेवढ्या वेळामध्ये तिलोत्तमा तिथे येते. तिलोत्तमा आल्याच्या नंतर मोनिका धावतच जाते आणि घडलेला सगळा प्रकार तिलोत्तमाला सांगू लागते. म्हणू लागते की आई, तुम्हाला माहिती आहे का, तो जगन्नाथ पंडित आपल्या घरी आला होता आणि त्याने ना राजकुमारचा एकदम असा घट्ट गळा पकडला बरं का. आता तेवढ्या वेळामध्ये हे ऐकून मात्र तिलोत्तमाला एकदमच धक्का बसतो. तर तिलोत्तमा म्हणू लागते, तो जगन्नाथ इथं आला म्हणल्याच्या नंतर तुम्ही नक्की काय केले, मला खरं खरंच सांगा. राजकुमार म्हणू लागतो, अगं आई, आम्ही असं काहीच नाही केलं. तर मोनिका म्हणू लागते, नाही आई, नक्कीच या राजकुमारने नक्कीच काही ना काहीतरी केलं असेल, तेव्हाच तो माणूस इथे आला आणि याचा गळा पकडला. बरं झालं त्यांनी सोडलं, नाहीतर हा राजकुमार आज मेला असता. तिलोत्तमा चिडून म्हणू लागते की राजकुमार, आता मला खरं खरं सांग बरं का, तू काय केलंय म्हणून. राजकुमार सांगू लागतो, अगं आई, मी दुसरं काहीच नाही केलं, मी फक्त जगन्नाथला ना फोन करून धमकी दिली होती. तेवढ्या वेळामध्ये तिलोत्तमा म्हणू लागते की राजकुमार, त्या जागेचा विषय मी सोडून दिला होता, मग तू परत समोर का आणला आणि त्याला कशाला तू कॉल केला, मला सांग बरं.
राजकुमार म्हणू लागतो, अगं आई, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं ना. तू अचानकच तुला ती जागा किती आवडली होती आणि तू डायरेक्ट त्या जागेचा विषय सोडून दिला. मला काळजी वाटली आई तुझ्यावाली. मला असं वाटलं ती जागा मी मिळवेन आणि तुला मी सरप्राईजेस देईल. तिलोत्तमा म्हणू लागते की राजकुमार, माझ्यासाठी काहीच करायची गरज नाही आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर तू त्या जागेच्या नादी लागला आणि जगन्नाथला जर तू कॉल वगैरे केलास ना, तर मी तुला कंपनीमधून पण घरी बसवायला लावेल, कंपनीमधून पण मी तुला काढून टाकेल. मोनिकाला आणि राजकुमारला खूप मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा तर आता डायरेक्ट म्हणू लागते की राजकुमार, मला तर ना तू आता वचनच दे की परत तू त्या जागेच्या नादी अजिबातच लागणार नाहीस. नंतर तिलोत्तमा रागातच तिच्या रूममध्ये निघून जाते. तर मोनिका विचार करू लागते, नक्कीच त्या जागेमध्ये ना खूप काहीतरी आहे बरं का, तरच या तिलोत्तमाला ना ते जगासमोर आणायचं नाही म्हणून तर ती इतका खटाटोप करत आहे. पण मला आता तिथं जावंच लागणार आहे आणि सत्य काय मी ते शोधून काढणारच आहे. आता दुसरीकडे सावली मुलांना सांगत असते की आपल्या कार्यक्रमामध्ये काय काय होणार आहे, काय काय नाही. तेवढ्या वेळामध्ये मात्र ती क्षमा तिथे येते. सावली मुलांना सांगत असते की आपला कार्यक्रम जिथं होणार आहे ना तिथे जगन्नाथ सर पण गेले आहेत. क्षमा सांगू लागते की सावली मॅडम, तिकडे ना काय झालंय, जगन्नाथ सर गेलेत ना, तिकडं थोडासा वाद झाला आहे, तुम्ही जर तिकडे गेलात ना तर बरं होईल. सावली म्हणू लागते, ठीक आहे तुम्ही इथं थांबा, मी तिकडं जाते. सावली तिकडं जाण्यासाठी निघत असते. तर दुसरीकडे अमृता शुभ्राला रेडी करत असते आणि अमृताने शुभ्राच्या कपड्यांना प्रेस नसते केली म्हणून शुभ्रा मात्र अमृतावर खूप चिडत असते. म्हणू लागते, काय गं अमृता काकू, आणि तुला कळत नाही का गं, इतकी मोठी झालीस ना, माझ्या कपड्याला प्रेस वगैरे करून ठेवायची ना. आता तेवढ्या वेळामध्ये शुभ्राच्या बोलण्यामुळे अमृताला खूप वाईट वाटतं, पण हे सगळं तिलोत्तमाने ऐकलेलं असतं. तिलोत्तमाला पण खूप राग येतो. तिलोत्तमा म्हणू लागते, अगं शुभ्रा, तू असं काय बोलते, तुला कळते का, मोठ्या माणसांशी नीट बोलायचं, मोठ्या आहेत ना त्या. शुभ्रा म्हणू लागते, अगं आऊ, तुला काय करायचं आहे, मी यांच्याशी बोलते ना, यांना काही प्रॉब्लेम नाही, मग तुला काय प्रॉब्लेम आहे. आता तर तिलोत्तमाच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तिलोत्तमा म्हणू लागते, हे बघ शुभ्रा, माझ्याशी ना नीट बोलायचं. मग तिलोत्तमा म्हणू लागते, आता लवकरात लवकर माझी आणि अमृता काकूची माफी माग. शुभ्रा तर तसं काही करत नाही, जोरजोरात रडू लागते. मोनिका पळतच येते आणि लगेच शुभ्रा मोनिकाला मिठी मारते. मोनिका म्हणू लागते, काय गं शुभ्रा बाळा, काय झाले तुला रडायला. तिलोत्तमा घडलेला सगळा प्रकार मोनिकाला सांगू लागते. मोनिका म्हणू लागते, अगं शुभ्रा बाळा, असं कसं मोठ्यांशी नीट बोलायचं. मग शुभ्रा म्हणते, अगं आई, तूच मला शिकवतेस ना असं. तेव्हा तर मला तू गुडगल म्हणते. तेव्हा तर मोनिकाची बोलतीच बंद होऊन जाते. मोनिका गुरुकुलकडे जाण्यासाठी निघालेली असते. दुसरीकडे नेहमीप्रमाणे अबीर आणि सारंग मस्त इकडं तिकडे फिरत एन्जॉय करत असतं. अबीर सारंगला सांगू लागतो, आता उद्या ना कार्यक्रम आहे बरं का आपल्या गुरुकुलचा पहिला. अबीरला सारंग म्हणू लागतो, हो आता माझी मुलगी पण पहिल्याच वेळेस कार्यक्रममध्ये गाणं गाणार आहे, मला तर मज्जा येईल बाबा. आता मोनिका इकडे गुरुकुलमध्ये आल्याच्या नंतर ती म्हणू लागते की प्लीज इथं कोणी आहे का. क्षमा बाहेर येते. म्हणू लागते, काय तुम्ही कुठून आला आहात. मोनिका म्हणू लागते, माझ्या मुलीला ना इथं मला क्लास लावायचे आहेत. क्षमा सांगू लागते, इथं ना आता जागा फुल आहे, आता सर तुम्हाला क्लास लावता येणार नाही. मोनिका म्हणू लागते, मला आतमध्ये आश्रम तर बघू द्या ना. त्यावेळी क्षमा म्हणू लागते, सॉरी पण अनोळखी व्यक्तीला आम्ही आतमध्ये जाऊ देत नाही. मोनिकाचा नाईलाज येतो. मोनिका मात्र तिथून परत जाण्यासाठी निघत असते. तर मोनिका जात असताना तिकडनं मात्र सावली समोर येते. सावलीला बघून मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो. बापरे, हीच ती सावली आणि ती जिवंत आहे. तेवढ्या वेळात सावली समोर आल्याच्या नंतर मोनिका लपून बसणार असते, पण मोनिकाच्या लक्षात येतं या सावली तर आपल्याला ओळखतच नाही, मग आपल्याला लपून बसायची काय गरज आहे. सावली तिकडून आल्याच्या नंतर मोनिका म्हणू लागते, गुड मॉर्निंग टीचर. सावली पण तसंच बोलते आणि डायरेक्टली आतमध्ये निघून जाते. तर सावली म्हणू लागते, माझी तर खात्री पटली, ही मोनिका आता जिवंत आहे. मी बेळगावमध्ये पाहिलेला फोटो मी त्या राजकुमारला सांगितलं होतं, पण त्या बावळटनं माझ्यावर विश्वास नाही ठेवला. मोनिका आता असा प्लॅन करते की सावलीला परत मेंदळेच्या घरात घेऊन जायचं आणि त्या तिलोत्तमाला उद्ध्वस्त करायचं, त्याच्याच प्रॉपर्टीमधून तिला बेदखल करायचं. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.